राम राम मंडळी. आज आपण बघणार आहोत म्हणजे ज्या लढवय्या नेता जो दिव्यांग अपंग लोकांसाठी लढतोय असे आपले बच्चू कडू यांनी विधान परिषदेचा फॉर्म भरला, अर्ज त्यांनी दाखल केला. ते शिवसेना शिंदे गटाकडनं निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाकडनं त्यांना तिकीट मिळण्यात दिलेलं आहे विधान परिषदेचं. सो निश्चितच ते आता आमदार म्हणून पुढे येतील आणि भविष्यात एखादा मंत्रीही त्यांना मंत्रिपदही त्यांना जर मिळालं तर त्यात नवल नको. शेवटी आपण आज सगळं विश्लेषण बघणार आहोत की काय गोष्टींमुळे बच्चू कडू हे जे ज्यांचा स्वतःचा पक्ष आहे परंतु त्यांनी शिंदे शिवसेना गटाकडनं उमेदवारी घेतली, त्याच्या मागची कारणे, त्यांची जी काही रणनीती आहे आणि शिंदे गटाकडनेही हा डाव जो खेळलेला आहे त्याचंही आपण विश्लेषण बघणार आहोत, दोन्ही बाजू बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमचे जे काही विचार आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आपल्याला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण बघतोय बच्चू कडू यांनी विधान परिषदेचा फॉर्म भरला. शिंदे शिवसेना गटाकडनं त्यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे. शिंदे गटाने बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी सदस्य देणं म्हणजे ही शिंदे गटाची ही चतुर चाल आहे. शिंदे गटही कारण आपण मागं वेळोवेळी बोललेलो आहे की भाजपला जर कोणी महायुतीमध्ये जेव्हा काही गोष्टी घडतात त्यामध्ये जर सगळ्यात कोणी टक्कर देत असेल म्हणजे शिवसेना म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर पहिल्यापासूनच देत नव्हता, परंतु शिवसेना शिंदे गट हा भाजपला पक्काच जे काही इंटरनल त्यांचे वादविवाद जागेवरनं असू द्या किंवा एकमेकांच्या पक्षांमध्ये घेण्यावरनं असू द्या, शिंदे गटाने ही टफ फाईट दिलेली आहे आणि त्या टफ फाईट मधलाच हा एक बच्चू कडू यांना विधान परिषदेचं सदस्य बनवणं हेही त्यांचा त्यातलाच भाग आहे. कारण एकनाथ शिंदे गटाकडनं बच्चू कडू आणि भाजपचं किती वाकडं आहे हे त्यांनाही माहिती आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेना गटातनं फुटले होते, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला होता, त्यावेळेसही बच्चू कडू हे अपक्ष म्हणून होते, सरकारमध्ये मंत्री होते, तरी त्यांनीही एकनाथ शिंदे यांना हे दिलं होता, पाठिंबा दिला होता. परंतु त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळे निवडून आले परंतु बच्चू कडू हे पराभूत झाले आणि त्यानंतर जे काही त्यांनी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी त्यातनं मोठ्या गोष्टी घडण्या वाचून शिंदे गटानेच त्यामध्ये हे केली होती. भाजपा विरुद्ध त्यांनी सरकार विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं. म्हणजे दोन्ही बाजू बघायच्या झाल्या तर आजच्या घडीला बच्चू कडू यांनाही कुठेतरी प्रहार शक्ती गट, त्यांचा प्रहार शक्ती हा त्यांचा पक्ष आहे, परंतु कुठेतरी पक्षाची कामं करण्यासाठी काहीतरी राजकीय पाठबळ लागतं, सिस्टममध्ये घुसूनच आपण ती कामं करू शकतो हे बच्चू कडूंना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी तो पक्ष विलीन करतील का नाही तो नंतरचा भाग, परंतु आता त्यांनी शिंदे गटाकडनं ऑफर निवडली आणि शिंदे गटाकडनं जर आपण बघितलं तर निश्चितच एकनाथ शिंदे हे धुरंधर विचारांचे कार्य त्यांचं असतं. त्याच पद्धतीने त्यांनी जे विदर्भामध्ये शिवसेना शिंदे गटाची अजून ताकद वाढवण्यासाठी त्यांनी बच्चू कडू यांना निश्चितच विधान परिषदेवर घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपलाही टफ देण्यासाठी. उद्या शिवसेना भाजपवर नेहमी आरोप होतो की ते जे पक्ष असतात मित्र पक्ष त्यांना संपवतात, त्यांच्या गटातनं इन्कमिंग करून घेतात, परंतु एकनाथ शिंदे हेही आपला पक्ष अजून प्रबळ करतायत आणि भाजपच्या विरोधी फळीतील जी नेते आहेत त्यांनाही आपल्या पक्षाकडे ओढण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत. या दोन गोष्टी जर आपण परस्पर बघितल्या तर निश्चितच आज बच्चू कडू यांनाही एकनाथ शिंदे यांची गरज होती आणि एकनाथ शिंदे यांनाही बच्चू कडूंची गरज होती. सो त्यामुळेच हा कुठेतरी निर्णय झालेला आपल्याला दिसतोय. बाकी जे काही राजकीय आणि शेवटी गिव्ह अँड टेक ह्याच गोष्टी आहेत राजकारणात. कुणीही कोणावर राजकारणात उपकार करत नाही किंवा कोणालाही सहजासहजी काही फायदा नसल्याशिवाय करत नाही. तसंच एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू या दोघांनीही कुठेतरी लॉंग टर्मचा विचार करूनच विधान परिषदेवर बच्चू कडू यांनी निर्णय स्वीकारला आणि एकनाथ शिंदे यांनी तो त्यांच्या कोट्यातनं दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयामध्ये? बच्चू कडू यांचा हा निर्णय योग्य आहे का? आणि तो शेवटी त्यांच्याकडे आता कुठलाही पक्ष, त्यांचा पक्ष लहान आहे आणि त्यांना पुढे जाऊन कामं करण्यासाठी निश्चितच अडचणी आल्या असत्या, त्या टाळण्यासाठीच त्यांनी तो निर्णय घेतला की यामध्ये दुसरं काही त्यांचा हेतू आहे हे तुम्ही नक्की तुमच्या आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. जेवढा होईल आपला तेवढा व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्याला जेवढ्या लोकांच्या भावना कळतील त्या पद्धतीने आपलं विश्लेषण वाढत जाईल, त्या दृष्टीने आपण विश्लेषण करू. थोडक्यात तुम्ही व्हिडिओ बघितला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा
आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.